मी जितक्या कथा वाचतो, ऐकतो, तुम्हाला सांगतो, त्या सगळ्यांमधून मला एक गोष्ट कळाली, की मॅक्झिमम गोष्टी, कथा ह्या माणसाच्या डोक्यामधून आणि त्या भीतीमुळे निर्माण झालेल्या गोष्टी असतात. आता मी जे सांगतोय ते तुम्हाला कळालं मला माहिती नाही, तर त्यासाठी मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. भूत, पिशाच, हडळ ह्या जितक्या पण निगेटिव्ह एनर्जीज आहेत, त्या मला असं वाटतं ना, की माणसाच्या डोक्यातून 30% बाहेर येतात आणि नंतर मग बाकीचं जे काय आहे ते वातावरण क्रिएट करून देतं. आपण जसा विचार करतो मॅक्झिमम वेळेस आपल्यासोबत तसंच होण्याची शक्यता ही फार जास्त असते. तर या स्टोऱ्यांचं सुद्धा मला असंच वाटतं. आता तुम्ही म्हणाल की याला काय हुक आला, याने अचानकच असं काय सांगायला सुरुवात केली आहे. आता त्याच्या सांगण्या पाठीमागचं कारणही असंच आहे, की जी आज स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना, या स्टोरीमध्ये असंच काहीतरी घडलेलं आहे. नंतर त्याला कळालं की भाई जे माझ्यासोबत घडलं आहे ते थोडंसं माझ्या डोक्याचा लोचा लपाटा होता, त्या कारणामुळं ती गोष्ट माझ्यासोबत घडलेली आहे. एक गोष्ट सांगतो एका मुलाची. त्याचं नाव विश्वनाथ असं होतं. त्याला विशू विशू म्हणायचे. त्याच्या गावामध्ये सगळेजण विशू विशू म्हणायचे. घरचे दारचे मित्रमंडळी सगळेजण त्याला विशू विशू असं म्हणायचे. आता तो जो मुलगा होता तो 25 ते 26 वर्षाचा होता. त्याचं लग्न वगैरे झालेलं नव्हतं आणि तो खूप जास्त ओव्हर थिंक करायचा. प्रत्येक गोष्ट त्याच्यासमोर जर एखादं लंगडं कुत्रं गेलं तो म्हणायचं, यार याचं जीवन किती अवघड आहे. जर एखादा माणूस त्याच्यासमोर पडला, उठला, बसला, त्याच्यासंग काय वाईट झालं तर त्याच्यापेक्षा जास्त दुःख याला व्हायचं. तो म्हणजे प्रत्येक गोष्टीवर एवढा जास्त विचार करायचा की ते विचार त्याच्या डोक्यामध्ये असा दिवसभर घुमायचा. एक नॉर्मलचा विचार जर काही त्याच्या डोळ्यासमोर वाईट झालं तर तो विचार दिवसभर त्याच्या डोक्यामध्ये घुमायचा. हालाकी त्या माणसासोबत जी वाईट गोष्ट कोणासोबत घडली आहे त्याच्यासोबत याचा काहीच कन्सर्न नसायचा, तरीसुद्धा याला त्या गोष्टीचा त्रास व्हायचा. जास्त ओव्हर थिंकिंग. घरचे जर एखादा शब्द मजाकमध्ये म्हणले तर ते शब्द घेऊन दिवसभर डोक्यामध्ये राहायचं. अशा पद्धतीची ओव्हर थिंकिंग तो जास्त करायचा. आणि त्याची याच्यामधून एक आवड अशी होती की त्याला हॉरर गोष्टी, ज्या गोष्टी माणसाला भीती घालतात ना, त्या गोष्टी त्याला फार जास्त आवडायच्या. आता हे थोडं विचित्र वाटेल, पण तुम्हाला सांगतो की एखादा सिरियल किलर आहे, त्या सिरियल किलरला रक्त बघायला, लोकांना मारायला किंवा म्हणजे ते आवाज, त्यांचं रडणं पडणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या सिरियल किलरला आवडतात. म्हणून ते सिरियल किलर तो त्या प्रकारचं काम करतो, मारणं, लोकांना त्रास देणं, कारण की त्याला त्याच्यातून आनंद भेटतो. जसं की एखादा माणूस असा असतो की भाई त्याला एखादी गोष्ट करायला खूप जास्त आनंद होतो. फिरायला जायला, झोपच राहायला किंवा खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या माणसाला आनंद होतो. तर तशा पद्धतीचं याला एक अशी आवड होती की याला हॉररची आवड होती. म्हणजे अननॅचरल गोष्टी जे याला खूप जास्त प्रभावी करायच्या, म्हणजे याला आवडायचं. जे आपल्या कथा, पुराण हे आहेत ना, या सगळ्या कथा यानं वाचलेल्या होत्या, ऐकलेल्या होत्या. इथपर्यंत की त्यानं बायबलसुद्धा ऐकली होती, वाचली होती. त्याच्यानंतर कुराणसुद्धा त्यानं वाचलं, ऐकलं होतं. त्याला समजलं नाही, पण त्यानं त्याच्यातल्या काहीतरी गोष्टी त्यानं ॲक्सेप्ट करून घेतल्या. किंवा असं की बाबा अशानं असं झालं होतं. रामायण, महाभारत ह्या सगळ्या गोष्टी त्यानं पाहिलेल्या आहेत. गीता ह्या सगळ्या गोष्टी त्यानं वाचलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला सरळ सांगायचं म्हणजे जेवढ्या पण आपल्या जुन्या पुराण्या गोष्टी आहेत आणि ज्याच्यामध्ये थोडा चमत्कार, थोडं अनसायंटिफिक रिझन असलेल्या गोष्टी, ह्या त्याला जास्त फार आवडायच्या. आणि त्याला जर कोणी असं सरळ गोष्टी सांगायला गेलं ना, त्याला त्या पसंत यायच्या नाही. त्याला अननॅचरल गोष्टी खूप जास्त आवडायच्या. त्याला भीती पण फार वाटायची, पण त्या अननॅचरल गोष्टी त्याला खूप जास्त प्रमाणामध्ये आवडायच्या. जर संध्याकाळचं बसलं, कुठलं एखादं म्हातारं काय सांगत असलं की बाबा आमच्या काळामध्ये आम्ही तिकडे गेलो होतो, त्या पांदीनं चालत होतो, मग तिथं जाता मागून आम्हाला आवाज आला की कोणीतरी चालायलंय, त्या तशा पद्धतीच्या गोष्टी याला फार जास्त आवडायच्या. पण काय होतं माहिती आहे का, मॅक्झिमम वेळेस काही लोकांच्या डोक्यामध्ये त्यांचं डोकंच भूत घुसवून देतं. जसं की तुम्ही अनुभवलेलं असाल, आपण संध्याकाळी रस्त्यानं चालतोय शेवटच्या रस्त्याकडं, तर अचानक पाठीमागून खडखड असा आवाज येतो. आपण दचकतो, आपण पाठीमागं बघतो तर कोणीच नसतं. तर जे विचार करणारा माणूस आहे त्याला माहिती असतं की उंदरं वगैरे पळाले असतील. त्या उंदराच्या आवाजाने जी शांतता असते रात्रीची, झाडाखाली पडलेला पालापाचोळा असतो तो त्याच्या पायाने इकडे तिकडे हललेला असतो आणि त्या पाल्यापाचोळ्याचा आवाज तो आपल्याला आलेला असतो. एक गोष्ट सांगू, जसा दिवस असतो ना तशीच रात्र असते. फक्त फरक एवढा असतो की दिवसा प्रकाश असतो, रात्री अंधार असतो आणि माणसं अंधाराला जास्त भितात. तर विश्वनाथचं सुद्धा तसंच होतं. त्याला अंधारातल्या गोष्टी फार जास्त आवडायच्या, पण तो अंधाराला खूप जास्त भ्यायचा. आता तो एका दिवशी आपल्या घरून, आता तो 26 वर्षाचा होता, तो नॉर्मली कुठं जर प्रवास करायचा असला की तो एकला करत नाही, त्याच्यासोबत एक मित्र राहायचा. तर यावेळेस त्याला
50 किलोमीटर अंतर जायचं होतं आणि यायचं होतं आणि संध्याकाळची वेळ असते, 8-8:30 वाजलेले असतात. तर त्याला ते अर्जंट कापायचं होतं, त्याला ते म्हणजे अंतर कापायचं होतं, रन करायचा होता तेवढा अर्जंटली. त्याला म्हणजे ते जावंच लागत होतं. आणि त्याने त्याच्या मित्राला फोन केला की भाई मला या ठिकाणावर जायचं आहे, तू येतो का माझ्यासोबत, चाल ना. तो म्हणला की नाही, माझी तब्येत थोडी खराब आहे आणि घरी पण कोणी नाही आहे, तर मला घरी राहावं लागेल. आणि हा मग दुसरा कुणाला अजिबात बोलत नव्हता की बाबा चला माझ्यासोबत, मला सोबती नाही आहे, कुणालाच नाही. यानं ठरवलं की मग आपण एकलं जायचं. कानामध्ये हेडफोन टाकतो, गाडीवर बसतो आणि त्या दिशेनं निघतो जिकडे याला जायचं होतं तिकडं. आणि त्या ठिकाणावर जातो जिथं त्याचं काम आहे, ते काम वगैरे करतो आणि ते काम करून तो परत आपल्या घराकडे येतो. आता मला आलेलं आहे की कोणत्या कामासाठी गेलेलं आहे, बट मला असं वाटतं की ते तुम्हाला सांगणं किंवा न सांगणं योग्य नाही आहे, तरी पण सांगून देतो. आपल्याला काय करायचं आहे, स्टोरीत आलं आहे ना, सांगून द्या. तो गेला होता एका मुलीला भेटायला. आता तो तिथं जातो, तिला भेटतो, तिच्यासोबत जे काय करायचं ते सगळं काही करतो आणि केल्याच्या नंतर तिथं अर्धा 1 घंटा बसतो तिच्यासोबत गप्पा वगैरे मारत. तर जाण्यासाठी 2 घंटे खूप फास्ट गेलं, 50 किलोमीटर 2 घंट्यामध्ये माणूस कापतं. 8 वाजता निघाला होता, 10 वाजता तिथं गेला. 10, 11, 11:30 वाजेपर्यंत त्याने रोमॅन्स वगैरे केला आणि 11 वाजता तिच्यासोबत 12, 12:30 वाजेपर्यंत गप्पा मारत बसला. पण 12:30 वाजता तो तिथून निघाला. आता त्याची एक अशी प्रॉब्लेम होती की तो प्रत्येक दिवशी शेतामध्ये जागलीला जायचा. आता त्याच्या घरच्यांना माहिती होतं की हा जागलीवर गेलेला आहे, त्यामुळं घरचे काही घरी येऊन बघायचे नाही. पण एक चर्चा थोडी मायनर त्याच्या घरच्यांना असं सांगितलं होतं की जो तुमचा मुलगा आहे तो थोडा इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तर घरचे त्याच्यावर थोडंसं लक्ष देत होते. तर याला माहिती होतं की घरचे सकाळी लवकर येतात शेताकडं, तर मला शेती हजर राहावं लागेल. त्याचे वडील म्हणा, भाऊ म्हणा, कोणी ना कोणीतरी चक्कर मारतच होतं. तर जे तो त्या मुलीला भेटायला गेला होता, तो गेला, भेटला, राहिला आणि तिथून तो 12:30 वाजता आपल्या घराकडे निघाला. आता येण्यासाठी 2 घंटे लागणार. आता पूर्ण रस्ता सुनसान, येताना सगळं काही मोकळं तो झालेला, मन शांत आणि तो रिलॅक्सपणे 30-40-50 या स्पीडमध्ये तो यायचा. आता त्याची नॉर्मलची आदत होती की त्याला गाडी पळवायला आवडत नव्हती, पण जाणं अर्जंट होतं त्या कारणामुळे त्यानं गाडी फुल स्पीडमध्ये नेली. पण येताना त्याला काय अर्जंट काम नव्हतं. त्याला माहिती होतं की आपण सकाळपर्यंत जरी गेलो तरी टेन्शन नाही, सकाळी एकदा झोपायचं, मग सकाळी 11 वाजेपर्यंत उठायचं नाही, पण आरामशीर जायचं. आता तो निवांत रस्त्यानं चालतोय. आजूबाजूचे जे वातावरण आहे ते एकदम शांत आहे. हळूहळू थंडगार त्याला वारं लागते. वर आकाशामध्ये उघडं भोत चांदणं पडलेलं आहे. आता इथं स्टार्टिंग होते त्याच्या डोक्यामध्ये त्याच्या ओव्हर थिंकिंगची. तो विचार करत असतो आपण जे सगळं काही केलं आहे ते, त्याचा तो विचार करत असतो, खुश असतो त्याच्यामध्ये. पण त्याच्या मधातच एक गोष्ट त्याच्या डोक्यामध्ये घुसते की एका माणसानं सांगितलं होतं त्याला की जर आपण रात्री बेरात्री संभोग करून जर रस्त्यानं चालायला निघलो किंवा रस्त्यानं चालत गेलो तर ज्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत त्या आपल्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. जसं की संभोग करून निघणं, नॉनव्हेज सोबत घेऊन जाणं किंवा जास्त तेलकट घेऊन जाणं किंवा तेलकट खाऊन जाणं, ह्या अशा गोष्टी जेव्हा माणूस करतो त्यावेळेस ज्या आजूबाजूला थांबलेल्या नेगेटिव्ह एनर्जीज असतात ना, त्या माणसाकडे खूप जास्त अट्रॅक्ट करतात. हे विचार त्याच्या डोक्यामध्ये आले की त्याला त्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या की प्रत्येकजण असा बोलतो, तसा बोलतो. कोणी याला ज्या गोष्टी सांगितलेल्या, तर भाई त्या हायवेवर असं झालं होतं, रस्त्यानं तो जात होता, मग त्याला माणूस भेटला, मग तो बसला, मग गेला, मग नाही झाला, असं त्याला त्या गोष्टी आठवायला लागल्या. लोकांनी सांगितलेल्या त्याला त्या गोष्टी आठवायला लागल्या. आता तो जे विचार करत होता संभोगाचा की त्या मुलीसोबत त्यानं असं केलं तसं केलं, आता ते दूर राहिलं. याच्या डोक्यामध्ये त्या भूताच्या, पिशाचाच्या, चुडेल, हडळ याच्या गोष्टी जरा जास्त डोक्यामध्ये यायला लागल्या. तेवढ्यात याच्या गाडीसमोर एक माथारा येतो. काठी असते त्याच्याजवळ, पटका वगैरे असतो. माथारा येतो आणि तो याला हात दाखवतो. हा गाडी थांबवतो. आता याचं अजून एक नेचर असं होतं की कुणीही हात दाखवला की गाडी थांबवायचा, त्याला लिफ्ट द्यायचा. तो येतो आणि थांबवतो. थांबवल्याच्या नंतर तो म्हातारा त्याला म्हणतो की बाबा मला जरा समोर सोड. आता याला त्या रूटिंगवरचे जास्त काही गावाची ओळख नव्हती, पण तो म्हातारा याला म्हणला की मला थोडंसं पुढं सोड, मला काय वाहन भेटत नाही, माझे पाय खूप दुखत आहे, आता वय झालं आहे, तर मला सोड तू एकदा. तो म्हणला ठीक आहे बापू बसा. आता याने त्याला बसा म्हणलं. याने विचार काय केला की बाबा पहिलेच आपल्या डोक्यामध्ये भूतापिताचे विचार येत आहेत, हा म्हातारा बसला तर कमीत कमी आपल्याला बोलायला तरी कंपनी भेटेल, जिथपर्यंत आहे तिथपर्यंत, मग तोपर्यंत मनातले जे काही विचार आहेत ते विचार आपले संपून जातील, असं या विशूचं बोलणं होतं. विशूने त्या म्हाताऱ्याला बसायला लावलं. तो गाडीवर बसला आणि दोघंजण रस्त्याने गाडीनं निघाले. आता विशू जे आहे त्याला अननोन व्यक्तीसोबत सुद्धा बोलायला आवडायचं. तो बोलणं चालू करायचा का काय मामा, कुठल्या गावचे, काय चाललंय, काय नाही, मग तुमचे कामधंदा काय, शेतामध्ये काय, तुमचे लेकरं काय करतात, असं याचा बोलण्याचं टॅक्ट खूप चांगली होती. हा व्यावहारिक माणूस असल्यासारखा थोडा होता, तर हा माणसासोबत बोलायचा.
तर गाडीवर बसलेलं म्हातारं होतं. म्हाताऱ्यासोबत हा बोलायला लागला. बोलता बोलता विशू म्हणतो की हो बापू, एक गोष्ट विचारू का? जे लोक म्हणतात भूत बीत खरं असतं ते असतंय का खरं? तो म्हातारा म्हणला हा खरं असते, मी लय अनुभवलेलं आहे. आता असं तो म्हातारा म्हणल्याच्या नंतर विशूला उत्साही गेला. आता याला पहिल्याच त्या गोष्टी ऐकण्याची आवड होती. तर हा म्हणला की एखादा किस्सा सांगा ना बापू तुमच्या आयुष्यामध्ये घडलेला. तर तो म्हणला की हो बापू, मी तुला माझ्या आयुष्यातला घडलेला किस्सा सांगतो. मी एका दिवशी रस्त्यानं जात होतो. माझं शेत होतं इकडं जरा साईडला. त्या रस्त्यानं जात होतो. जागलीवर जात होतो दादा मी. संध्याकाळची जागल करायचं आपलं काम होतं. म्हाताऱ्या माणसाला घरी राहायला काय अर्थ नाही ना काही. लेकरा वळायसाठी काय जाण्या येण्याचं आपलं काम फक्त शेत राखायचं. आता काही काम जास्त होत नाही असं तो म्हातारा याला बोलला. विषय म्हणतो हो बापू बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मग पुढं काय झालं बापू? मग तो म्हणला की एका दिवशी पंचमी होती. मग त्या दिवशी आम्ही पत्ता खेळत बसलो होतो. म्हणजे पंचमीच्या दिवशी गंजी पत्ते खेळतात. तर तो म्हणला की आम्ही पत्ता खेळत बसलो होतो. पत्ता खेळता खेळता रात्रीचे 12-12:30 केव्हा वाजले कळालंच नाही. नंतर ध्यानात आलं की यार आपल्याला जागलीवर जायचं आहे, मोटरीचं बटन टाकून द्यायचं आहे. आपल्या पोरानं आपल्याला सांगितलं होतं मोटर लाईन येणार आहे संध्याकाळी 10 वाजता. म्हणून मग मी निघलो. आता तिथून निघल्याच्या नंतर दादा माझ्या हातामध्ये काठी राहते नेहमी, अंगावर पटका राहतो आणि हे सगळं तिथं गेल्याच्या नंतर अंगावरचं काढतो मी. म्हणजे पटका काढतो, काठी बाजूला ठेवतो, वरचा शर्ट काढतो आणि आपला बाजूवर आपला पळतो मी. असं आपलं रोजचं काम आहे. मग त्या दिवशी 12:30 वाजता मी उठलो पत्त्याच्या डाबावरून, काठी घेतली माझी आणि मी रस्त्यानं चलत निघलो. आता मला बाबा संबारे बुटं घालण्याची सवय आहे. आता रस्ता ह्योच आपला रोजचा. या रस्त्यानं निघलो. रस्त्यानं निघता निघता एकदम असं जोरात मला असा झटका लागल्यासारखा लागला. खूप मोठा प्रकाश झाला आणि मला जोरात झटका लागला. मी खाली पडलो. मी उठलो. उठल्याच्या नंतर पुन्हा चालायला लागलो. चालायला लागल्याच्या नंतर मला माया बुटाचा आवाज येईना. आता एरी तर माया बुटाचा आवाज येत होता. चंबारी बुटं होते, त्याला तेल घालायचो मी. रस्त्यानं चाललो होतो बापू, गावातले लोक असे पाहायचे माझ्याकडे. चर 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 तो बूट वाजायचा. पण मी आता पडून उठलो तर माझ्या बुटातला आवाजच येईना. मी खाली बघतो तर माझ्या पायात बुटं होती, पण मग आवाज काय येईना. हे जरा गोष्ट नोटीस केली. मग मी काय मागं वळून पाहिलं नाही. मी जरासा पुढं गेलो. मग पुढं गेल्याच्या नंतर पाठीमागून काही गाड्या येऊ तिथं थांबू लागल्या. मग मी थांबलो. थांबल्याच्या नंतर मागं पाहिलं तर सगळे माणसं जमा झालेले होते तिथं. 2-4 गाड्या थांबलेल्या होत्या. एक ॲम्ब्युलन्सला कोणीतरी फोन लावू लागलं. मी मागं वळून गेलो, पाहिलं तर बापू मी पुरा शाट झालो ना. तिथं मीच पडलेला होतो आणि मी बापू तिथं गर्दा होता. त्या गर्द्याच्या आरपार गेलो बापू मी. माझ्या डोसक्यात नाही आलं. मला वाटलं गर्दा सारं होतं, इकडे तिकडे जातात माणसं म्हणून मला घुसता यायलंय. पण मी आरपार गेलो बापू. पाहत होतो मीच पडलेला तिथं. आता असं म्हणल्याच्या नंतर विशूच्या अंगामध्ये मुंग्या धावल्या. विशू म्हणला की बापू यार तुम्ही काय मला भीती घालताय काय? अहो असं कसं होईल, तुम्ही तर इथं बसलेले आहात, तुम्ही असं काऊन बोलायले? बापू म्हणते अरे तू पुरं ऐकतं खरं? मग विशू म्हणतो बरं ठीक आहे पुरं सांगा. मग हा म्हातारा त्याला म्हणतो की मी गेल्याच्या नंतर तिथं लोक त्या याला पाहिले माझ्याकडं. मग ॲम्ब्युलन्स आली. ॲम्ब्युलन्स आल्याच्या नंतर माझं जे मृतदेह आहे ते ॲम्ब्युलन्समध्ये टाकलं, दवाखान्यात नेलं. आणि ते मृतदेह जसं दवाखान्यात ॲम्ब्युलन्सकडे चालले तसं मला असं वाटायलं बापू की मला कोणीतरी असं होडून न्यायलंय. ती जेवढ्या जोरात पळाली ना बापू तेवढ्या जोरात मी तिच्या संग होलड्या चाललो बापू. पण मला खालून काही लागना, काही वाहन बिन आलं तर त्या वाहनाचा धक्का लागना. मी त्याच्या संग त्या ॲम्ब्युलन्सपर्यंत ते त्या दवाखान्याला गेलो. दवाखान्यात बापू माझ्या ते शरीर आहे त्याला उचललं, डॉक्टरांनी नेलं, इलाज बिलाज केला. आणि डॉक्टर जेच म्हणणार माझ्या घरच्या आईला फोन लावून की तुमचा माणूस मेलाय, माझे डोळे उघडले ना बापू. पाहतो तर मी दवाखान्यात. आता मी डॉक्टरांना सांगायलो की माझ्यासोबत असं झालं म्हणून. माझ्या घरचे आले, घरच्यांनी पाहिलं, घरचे रडत होते. घरचे आल्याच्या नंतर मी उठलेला पाहिल्याच्या नंतर सगळे जरा खुश झाले, हसायला लागले, गळ्याला लागले. बापू मला काय खरचटलं बिरचकटलेलं जास्त नव्हतं. मला काय जरासं टोंगळ्याला मार लागलेला होता, तेवढ्यात ते टोंगळा जरा दुखू लागला. मग मला त्या दवाखान्यातून डिस्चार्ज केलं. मी घरी आलो. घरी आल्याच्या नंतर माझ्या घरच्यांना सांगितलं की माझ्यासोबत असं झालेलं आहे आणि मी असं पाहिलं आहे. मग घरचे मला म्हणले की बापू तुमची आत्मा शरीराच्या बाहेर निघली होती. आणि खरंच बापू मी पाहिलं मग मला. आता जो म्हातारा आहे तो स्वतःला म्हणजे तो त्या विशूला बापू बापू जास्त म्हणायचा. आता जुन्या माणसाचं जे बोलणं असतं ना ते त्या पद्धतीचं होतं. आता विशू थोडा कन्फ्यूज झाला की यार हे असं कसं, म्हणजे आता याला जास्त इंटरेस्ट यायला लागला. असं म्हणल्याच्या नंतर आता त्या जागेवर जर तो म्हातारा म्हणला असता की मी मेलो मग मड जाळलं मग ते सगळं मी डोळ्यानं पाहिलं तर याची गाण फाटली असती. याला वाटलं असतं मी एक आत्माला माझ्या गाडीवर घेतले आणि घेऊन चाललोय. तर
आता असा जे प्रकार झाला, हा प्रकार झाल्याच्या नंतर याच्या मनामध्ये पुन्हा जास्त प्रश्न निर्माण झाले की बापू मग तुम्हाला कसं फील झालं, वारं वगैरे लागत होतं का, काय लागत होतं का? तो म्हणला की नाही, मला असं वारं वगैरे काहीच लागत नव्हतं आणि काहीच असं म्हणजे काही झालंच नव्हतं. तर थोडा वेळ होतो, थोडा वेळ झाल्याच्या नंतर एक फाटा येतो. त्या फाट्यावर तो म्हातारा म्हणतो की बापू इथंच थांब, मला इथं उतरायचं आहे. आता तो म्हातारा गाडीहून खाली उतरतो. आता जो विशू आहे तो थोडासा स्मोकिंग वगैरे करत होता. तो खाली उतरल्याच्या नंतर विशू आपल्या खिशामधली सिगारेट काढतो आणि प्यायला चालू करतो. आता त्यानं सिगारेट पेटवल्याच्या नंतर तो म्हातारा त्याला म्हणतो की बापू जरासा एक सरकाला दे ना बापू आपल्याला. मग तो त्याच्याजवळची सिगरेट दुसरी काढतो आणि त्या म्हाताऱ्याला देतो. बापू एक काऊ ना, तुम्ही सगळी प्या ना. तो म्हातारा ते सिगरेट घेतो, त्याच्या सिगरेटला सिगरेट लावून पितो. तो म्हातारा त्याला म्हणतो बापू आमच्या काळामध्ये ना आम्ही बिड्या प्यायचो, हे एवढं आम्हाला चांगलं वाटत नाही, पण बिडी असली का कसाचं डोक्यात झणझण झणझण होतंय. तसं ते दोघं जण पीत पीत त्याच्या गप्पा चालू रोडच्या काठाला थांबलेले. मग म्हाताऱ्याने त्याची ती सिगारेट वगैरे संपवली आणि त्याला म्हणला की बापू आता मी येतो. आणि म्हातारा रोडच्या काठानं असा पलीकड रोड क्रॉस करायला चालला. आता या साईडनं आलेला असता, तो फाटा या साईडनं असतो आणि म्हातारा इकडे जात असतो. म्हातारा जातो आणि गेल्याच्या नंतर रस्त्याच्या मधोमध उभा राहतो आणि विशूला म्हणतो की बापू आता झालं बरं, दुसरं कोणाला असं अर्ध्या रात्री गाडीवर घेत नाही का जाऊ. विशू म्हणतो की आता तुम्हाला काय झालं बापू, आता तुम्ही का म्हणताय, आणि तुम्हाला घेतलं नसतं तुम्ही इथपर्यंत आले असतात का. बापू म्हणतो, म्हातारा त्याला म्हणतो अरे बाबा मी इथं आलो आणि नाही आलो त्याचा फरक नाही, पण इथं खूप काही अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टी तुझ्यासोबत होऊ नयेत म्हणून मी इथं आलो, बरोबर आहे. माया इथं अनेक लोकांचा जीव वाचवला आहे. माझ्यासोबत जी घटना झाली ना त्या घटनेपासून अनेक लोकांचा जीव वाचवला आहे. माझ्यासारखे तिथं कित्येक मेलेले आहेत, पण जे मेलेले आहेत ना ते फार बेकार आहे आणि ते लोकांना मारण्याच्याच पाठीमागं लागतात. आणि मी जे तुला इथून इथं आणलंय तुला वाचवण्यासाठीच आणलंय. आता एक गोष्ट लक्षात ठेव, मुकाट्यानं जाय, इथे जास्त थांबू नको. असं म्हणताच एक मोठा ट्रक त्या रोडनं यायलेला असतो. आता तो ट्रक जवळ यायला हात विशू त्याला म्हणतो बापू ठीक आहे तुम्ही म्हणता ते सगळं मी ऐकतो, पण रोडच्या काठाला ट्रक यायला तिकडून. बघता बघता ट्रक त्या म्हाताऱ्याच्या अंगावून जातो. धाडकर वाजताना तो ट्रक समोर, तो ट्रक थांबत नाही, काय नाही, याच्या अंगाचं पूर्ण पाणी होतं, पूर्ण शरीराला घाम सोडतो. रस्त्यावर ते म्हातारा पडलेलं असतं, सगळं रक्त त्या आजूबाजूला असं पडलेलं असतं. हा तिथं जातो, बघतो तर म्हातारा पडलेलं, त्याचे हाडकं तुटलेले, त्याचं तोंड फुटलेलं, त्या रस्त्यानं रक्त साचलेलं, कुठंच गाडी दिसत नाही, कुठं कोणतं वाहन दिसत नाही. हा तो जोर आता मी काय करू, म्हणजे बोलता बोलता सगळं झालं ना. अचानक असं एखाद्या माणसासोबत आपण बोलतोय, तो आपल्या समोर एखाद्या काडी खाली येतो, त्या माणसाचं सगळं शरीर आंधर बंदर झालेलं आहे. असं दिल्याच्या नंतर काय होईल माणसाला. विशूचं तसंच झालं. त्या म्हाताऱ्याची अवस्था पाहिली, तो ह्या आरफळला काय करावं काय नाही म्हणून जे तिथून जाण्याचा प्रयत्न करणार की ते जे रक्त सांडलेलं आहे ते पूर्ण रक्त हळूहळू एका जागेवर जमा व्हायला लागलं, त्या म्हाताऱ्याच्या शरीरामध्ये घुसायला लागलं आणि ते तुटलेलं फुटलेलं आणि ते सगळं काय ठीक झालं. म्हातारं उभं राहिल्याच्या नंतर विशूची फाटली आणि ते म्हातारं उभं राहून विशूकडे बघायला लागलं. विशू आला, गाडीवर बसला, मारली आणि जोरात निघाला. इतक्या स्पीडमध्ये निघाला तो की त्यानं मागं वळून बघितलं सुद्धा नाही. इतक्या स्पीडमध्ये सरळ तो घरी आला, शेती आला आणि शेती झोपी गेला. पण त्याला झोप काय आली नाही. सकाळ होईपर्यंत त्याला झोप आली. जशी सकाळ झाली, सूर्य निघाला, तसा तो झोपला. दुपारी 1 वाजेपर्यंत झोपला. जसा दुपारी 1 वाजता उठला, त्याचं अंग खूप तापलेलं असतं. हॉस्पिटलमध्ये जातो, विलाज करतो आणि घरच्यांना तो सांगत नाही की या कारणामुळे झाले. घरच्यांना काय माहिती कशामुळे झाले ते. घरच्यांना म्हणलं की मला माहीत नाही, मला अचानकच खूप जास्त गरम वाटायला लागलं, हिवा जायला लागलं आणि झालं. डॉक्टर म्हणला की तू कशाला तरी भिलाय. आता घरी बघतात ना, कानं बिनं थंडी असले की माणूस भिलेला असतं, गरम असले भिलेलं असतं, काय ते असतं, काहीतरी असतं. तर घरची त्याची एक आजी होती विशूची, त्यानं त्याचे कानं चेक केले होते, तर ती म्हणली की हे भिलेलं आहे. दवाखान्यामध्ये विलाज केला. डॉक्टर म्हणला की बाबा याला मधातून तर काही नाही आहे, पण ताप आली कशी तरी पण मी मेडिकल लिहून देतो. डॉक्टरच्या मेडिकल आणि त्याच्या आजीचं ते पाणी मारणं, छुछा करणं, त्याच्यामुळे त्याची तब्येत थांबली आणि त्यानं ती जी गोष्ट आहे ती त्याच्या मनातच दाबून धरली. ती गोष्ट फक्त त्यानं त्याच्या मित्राला सांगितली आणि तिसरा माणूस म्हणजे आपण. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट पैठण जवळची आहे. त्या एरियामध्ये एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये घडलेली गोष्ट आहे आणि तो जो माणूस आहे तो पैठणला जात होता त्या मुलीला भेटण्यासाठी. आता याच्या पाठीमागं 2 रिझन आहेत. तो म्हणतो की मी जर ते काम करून संध्याकाळी आलो नसतो तर मला ते भूत वगैरे दिसलं नसतं. ते काम करून आलो म्हणून मला ते भूत दिसलं आणि ते पण माझा जीव वाचवला त्यानं. तो म्हणत होता की असं आहे. त्याचा मित्र म्हणला की भाई चांगलं होतं, ठीक आहे, तुला काही झालं नाही. तर
अशा पद्धतीची ही स्टोरी होती. स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरी शेअरसुद्धा करा.